माझे भाग्य सत्य घटनेवर आधारित कथा. एके दिवशी आईशी फोनवर बोलत असताना मी विचारले, आई, ते विजय काका कसे आहेत, ज्यांच्या लग्नाला आपण अनेक वर्षापूर्वी गेलो होतो? मी खूप दिवसांपासून विचार करत होतो, आता जेव्हा कधी मी तुझ्याशी बोलेल तेव्हा मी त्यांना नक्की विचारेल की त्यांचं आयुष्य कसं चाललं आहे. त्यांची मुलगी खूप सुंदर आहे. तिला पाहता क्षणी मी तिच्यावर मोहित झालो. ती खूप आकर्षक आहे. आई म्हणाली, अरे तू आठवण करून दिलीस, पण मी तुला सांगायला विसरले. त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांनी मी बँकेत गेले आणि विचारलं, मॅनेजर विजयजी गायब आहेत. आणि तेव्हा मला कळलं की त्यांची भोपाळला बदली झाली. ते संभाषण संपलं. एके संध्याकाळी विजय बक्षी अचानक तिथे आले. आम्हाला आश्चर्य वाटलं. अरे वा, इतक्या वर्षांनी? ते म्हणाले, हो, माझ्या लग्नानंतर काही दिवसांनी माझी बदली झाली होती आणि आता 5 वर्षांनी पुन्हा तेच झालं आहे. आम्ही म्हणालो, हे तर खूपच छान. बँक तर अगदी ओसाड होती. बाबा म्हणाले, आणि सांग, तुझं आयुष्य कसं चाललंय? तुम्ही मला न कळवता निघून गेलात आणि लग्नानंतर माझ्या सुनेला घरी बोलवायची संधी सुद्धा दिली नाही. तुमची सून कशी आहे? तुम्हाला मुलं आहेत का? विजय आम्हाला म्हणाला, सगळं खूप छान चाललंय. आम्हाला 2 मुलं आहेत. ती खूप गोंडस आहेत. पण मला तुम्हाला यामागची गोष्ट सांगायची आहे. आता मी हे तुमच्यापासून का लपवू? मी याबद्दल कोणालाही सांगितलेलं नाही आणि कधी सांगणारही नाही. मला माहित नाही, पण मला तुम्हा सगळ्यांना हे सांगावंसं का वाटतंय? आम्ही म्हणालो, का, काय झालं? प्रीती ठीक आहे ना? हो वहिनी, प्रीती खूप चांगली आहे. ती घराची आणि कुटुंबाची खूप चांगली काळजी घेते. मग काय झालं? विजय म्हणाला, लग्नाच्या रात्री जेव्हा आम्ही प्रीतीला भेटलो तेव्हा ती म्हणाली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी म्हणालो, काय? ती म्हणाली, मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला माफ करणार नाही. तर मी विचारले, काय झालं प्रीती? प्रीतीने समजावून सांगितले, माझ्या आईच्या मैत्रिणीने माझ्या लग्नाची मागणी घातली होती. एके दिवशी माझ्या मावशीने अचानक तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्या घरी आणले आणि तुमची माझ्याशी ओळख करून दिली. त्या दिवशी मला वाटले की मी तुम्हाला सत्य सांगावे, पण मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते. म्हणून मी भीतीने तिला सांगितले नाही. तुम्ही मला भेटून खूप आनंदी दिसत होता. मला वाटले की तुम्हाला धक्का बसेल आणि तुम्ही मिळणार याचा मलाही आनंद झाला होता आणि मला वाटले की माझे भाग्य तुमच्या रूपात आले आहे. मी गप्प राहिले, पण नंतर मला वाटले की ही चुकीचे आहे. तुमच्यावर अन्याय होत आहे आणि मी लग्नाच्या रात्री तुम्हाला सांगायचे ठरवले आणि तुमचा जो काय निर्णय असेल तो मी स्वीकारेन. मला जे म्हणायचे आहे ते हे की मी तुम्हाला मूल होण्याचा आनंद देऊ शकणार नाही, कारण कारण मी एका प्रीती प्रीती सांग ना, कारण मी एक ट्रान्सजेंडर आहे. विजय म्हणाला, तू काय म्हणत आहेस प्रीती? हो विजयजी, हे खरे आहे. प्रीती, तू काय म्हणालीस? मला वाटलं की पृथ्वी दुभंगून मला गिळून टाकावी, पण तू मला खूप आवडतेस. तुला पाहून तू ट्रान्सजेंडर आहेस असा कोणालाही कधीच संशय येणार नाही. तुझ्यात स्त्रीचे सर्व गुण आहेत. तू सर्वार्थाने सुंदर आहेस. तुझ्यात स्त्रीचे सर्व गुण आहेत. तू सर्वार्थाने सुंदर आहेस. कोणालाही काहीच संशय येणार नाही. प्रीती म्हणाली, हो विजयजी, मी लहानपणापासूनच आजपर्यंत माझ्या आईवडिलांनी मला ट्रान्सजेंडर समुदायापासून वाचवले आहे. आमची मुलगी ट्रान्सजेंडर आहे हे त्यांनी कोणालाही कळू दिले नाही. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. अनेक वचनानंतर माझा जन्म झाला. त्यांनी मला खूप प्रेम आणि आपुलकीने वाढवले. माझ्या आईवडिलांचे लग्न होणार नव्हते, पण ती मुलगी झाली. ती माझी मुलगी आणि मुलगा दोन्हीही होती. पण त्या काकूला वाटले की तिची मुलगी मोठी झाली आहे. जर मी अचानक काही प्रस्ताव ठेवला असता तर माझी मैत्रीण खूप आनंदी झाली असती. पण माझी आई आनंदी नव्हती, ती दुःखी होती. त्यांनी त्यावेळी
तुम्हा सर्वांचे स्वागत केले आणि काहीही कोणाला कळू दिले नाही. त्यांनी सर्व काही देवावर सोपवले. माझ्या आईने याबद्दल कोणालाही सांगितले नाही, कारण जर ट्रान्सजेंडर समुदायाला कळाले असते तर त्यांनी मला घेऊन गेले असते. मला तुमची फसवणूक करायची नव्हती, म्हणून मी तुम्हाला सत्य सांगितले. विजयजी, काळजी करू नका. मी काहीही न बोलता इथून निघून जाईल आणि जबरदस्तीने लग्न केल्याचा दोष स्वतःवर घेईन. मला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायचे होते. विजय म्हणाला, प्रीती, तुझ्याशी इतका वेळ बोलल्यानंतर मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि मला तुझी बदनामी करायची नाही. माझं नाव तुला देण्यासाठीच मी तुला इथे आणलं आहे. प्रीती, माझ्याकडून एक जरी चुकीचं पाऊल पडलं तरी दोन्ही कुटुंबाची बदनामी होईल. मी आज शपथ घेतो की या परिस्थितीतही मी तुझ्या सोबतच राहीन आणि कोणालाही कळू देणार नाही. तर प्रीती म्हणाली, विजयजी, तुम्ही महान आहात आणि त्याच्या पाया पडली. मी कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या नशिबात तुमच्यासारखी व्यक्ती असेल. मी नवरा आणि कुटुंबाच्या सुखाची कधी कल्पनाही केली नव्हती. तुमचा पाठिंबा मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. वहिनी, काही काळानंतर आम्ही भोपाळला स्थायी झालो आणि 2 वर्षाच्या अंतराने एक मुलगा आणि एक मुलगी दत्तक घेतली. आज मुलगी 4 वर्षाची आहे आणि मुलगा 2 वर्षाचा आहे. प्रीतीने आई म्हणून तिची कर्तव्य उत्तमरित्या पार पाडली आणि तिचे आई बनण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहेत. आम्ही आनंदी जीवन जगत आहोत. आईने आम्हाला सांगितले की आम्ही दोघांनी विजयला सलाम केला आणि त्याला आशीर्वाद दिला. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही महान आहात. तुम्ही जे केले आहे ते कोणीही करू शकत नाही. तो म्हणाला, कदाचित प्रीती माझ्या नशिबात लिहिलेली होती, म्हणूनच आमचं लग्न झालं. लग्नानंतर तिला सोडून देण्यात काय न्याय आहे? तिने काय चूक केली होती? मी तिला निसर्गाची निर्मिती म्हणून स्वीकारतो आणि मुलांना दत्तक घेऊन मी तिला आईचा दर्जाही दिला आहे. आम्ही सर्व आनंदी आहोत. माझ्या नशिबात जे काही लिहिलेलं होतं ते मला मिळालं. तो म्हणाला, कदाचित प्रीती माझ्या नशिबात लिहिलेली होती, म्हणूनच आपलं लग्न झालं. लग्नानंतर तिला सोडून देण्यात काय न्याय आहे? तिने काय चूक केली आहे की ती जशी आहे तशीच मी तिला स्वीकारतो. मी तिला पत्नीचा दर्जा दिला आणि मुलांना दत्तक घेऊन तिला आईचा दर्जाही दिला. आम्ही सगळे आनंदी आहोत. माझ्या नशिबात जे लिहिलेलं होतं ते मला मिळालं आणि यासाठी कोणालाही दोष देणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.